आपण पाहताय कोल्हापूर संकेत लाईव्ह, प्रत्येक घडामोडीचा अचूक संकेत। मोफत रिक्षा न सोडल्याच्या रागातून प्राणघातक हल्ला, चौघांविरुद्ध शाहूपुरी पोलिसात गुन्हा। गांधीनगर येथील ओंकार बारमध्ये दारू पिण्यासाठी मोफत रिक्षा न सोडण्यास नकार दिल्याच्या रागातून रिक्षा चालकावर गुप्तीने प्राणघातक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना कदमवाडीतील साळुंखे कॉलनी येथे घडली। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चौघांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार रवींद्र सखाराम बावणे वय 57 व्यवसाय रिक्षा चालक राहणार साळुंखे कॉलनी कदमवाडी कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे। या प्रकरणातील आरोपींची नावे याप्रमाणे आहेत: स्वप्नील आबाजी आडुळकर राहणार माळगल्ली सुवर्णदीप अपार्टमेंट कदमवाडी, विजय उर्फ बंडू बयाजी गावडे राहणार विठ्ठल मंदिर चौक कदमवाडी, अजय राजू येडगे राहणार अयोध्या गल्ली कदमवाडी, लक्ष्मण रामचंद्र बावडणे राहणार साळुंखे कॉलनी कदमवाडी। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 23 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजता फिर्यादी यांच्या घरासमोर ही घटना घडली। आरोपींनी तुला आता जिवंत सोडत नाही अशी धमकी देत फिर्यादीच्या पोटावर व उजव्या हातावर गुप्तेने वार करून गंभीर जखमी केलाय। तसेच फिर्यादीचा मुलगा तेजस रवींद्र बावणे याच्यावर कुऱ्हाडीनं पाठीवर वार करून बांबूनं मारहाण केल्याचा आरोप आहे। जखमी रवींद्र बावणे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू असल्यानं फिर्याद दाखल करण्यास विलंब झाल्याचं पोलिसांनी नमूद केलंय। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड यांनी गुन्ह्याची नोंद केली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक डोईजड हेच या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवान घडामोडी व बातम्यांसाठी कोल्हापूर संकेत लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।